आज बनवूया झणझणीत कटाची आमटी। एकदा अशा पद्धतीने आमटी बनवून बघा, खूप भारी चव होते। तर जाळीवरती एक खोबऱ्याचा तुकडा आणि कांदा काळसर होईपर्यंत भाजून घेतलं। हरभरा डाळ शिजल्यानंतर त्याच्यावरचं पाणी काढलं। मी त्याच्यात थोडीशी शिजलेली हरभरा डाळ सुद्धा घालते, याच्यामुळे आमटी दाटसर होते आणि चव सुद्धा छान लागते। आता खोबरं आणि कांदा गार झालं की पहिल्यांदा खलबत्त्यामध्ये खोबरं बारीक करून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये कांदा, लसूणच्या पाकळ्या, कोथिंबीर घातली आणि एकत्र हे बारीक वाटून घेतलं। तुम्ही मिक्सरला सुद्धा हा मसाला बारीक करून घेऊ शकता। आता कढईमध्ये तेल गरम करून जिरं मोहरी घातले आणि त्याच्यात हा वाटलेला काळा मसाला घालायचा। मसाला छान 3 ते 4 मिनिटं तेलावरती परतून घ्यायचा, तेल सुटेपर्यंत। आता साईडने तेल सुटलं की याच्यात मसाले घालूया। 1 ते 1.5 चमचा काळं तिखट घातलंय, हळद, धना पावडर, थोडासा गरम मसाला घातला। पुन्हा मसाले 1-2 मिनिटासाठी चांगले तेलावरती परतून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये जे डाळीचं पाणी काढलं होतं ते पाणी घालायचं। पाणी घालतेवेळी लक्षात असू द्या की पाणी गरमच घालायचं। गार पाणी घातलं तर मग आमटीची चव बिघडते, त्याच्यामुळं पाणी गरमच घाला। चवीनुसार मीठ घातलं। याच्यामध्ये थोडंसं आवडत असेल तर गोड पुरणसुद्धा घालू शकता। छान आमटीला 5 ते 7 मिनिटं स्लो गॅसच्या फ्लेमवरती उकळी येऊ द्यायची, नंतर कोथिंबीर घालायची आणि इथे तयार झालेली आहे